इंटरनॅशनल बॉडी बिल्डर वरिंदर घुमान याचं निधन झालंय। हाताच्या किरकोळ ऑपरेशनसाठी तो अमृतसरच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये गेला होता। ऑपरेशन किरकोळ असल्याने तो लगेचच घरी परतणार होता, पण अचानक हार्ट अटॅक आला आणि त्याचं निधन झालं। त्यामुळे त्याचे चाहते आणि इतर बॉडी बिल्डर शोक व्यक्त करतायत। मूळचा पंजाबमधल्या जालंधरचा रहिवासी असलेला वरिंदर, ज्याला ही मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जायचं, त्याने 2009 मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता। भारतीय व्यावसायिक बॉडी बिल्डर, ॲक्टर आणि दूध उत्पादक म्हणूनही त्याची चांगली ओळख होती। त्याची स्पेशालिटी म्हणजे तो शुद्ध शाकाहारी असलेला प्रोफेशनल बॉडी बिल्डर होता। मिस्टर एशिया स्पर्धेत वरिंदर दुसऱ्या क्रमांकावर राहिला। IFBB प्रो कार्ड मिळवणारा तो पहिला भारतीय बॉडी बिल्डर होता। तर 2011 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन ग्रँप्रीमध्ये यश मिळवलं होतं। त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारतीय संघाचं नेतृत्व केलंय। वरिंदर घुमान याने अनेक पिक्चरमध्येही भूमिका केल्या आहेत। मर्जावा, टायगर 3 आणि बऱ्याच पंजाबी पिक्चरमध्ये त्याने काम केलंय। तो 6 फूट 3 इंच उंच होता आणि 120 किलोपेक्षा जास्त वजनाचा होता। शरीराने धष्टपुष्ट असणाऱ्या बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। त्यामुळे स्टेरॉइड्स आणि चुकीच्या सप्लिमेंटचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आलाय।